मध्ये आपण लाखोंच्या मताधिक्याने पाठवतोय असे श्री शिवाजीराव दादा आढळराव पाटील। त्याचप्रमाणे पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती, महाराष्ट्रातील पैलवानांचा बुलंद आवाज पैलवान मंगलदासप्पा बांधल। त्याचप्रमाणे गोवर्धन उद्योग समूहाचे सर्वेसर्वा, शरद सहकारी बँकेचे चेअरमन आदरणीय श्री देवेंद्रभाई शाह साहेब यांचे या ठिकाणी आगमन होते। आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करत आहोत। प्रवीणराव तोडा पाटील आपल्या ठिकाणी मनपूर्वक स्वागत। या ठिकाणी दादांचं टाळ्यांच्या गजरात आपण सर्वांनी स्वागत करायचंय। दादांना विनंती करतो की आपण या ठिकाणी अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी दादांच्या शुभ हस्ते संपन्न होतंय। दादांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं पूजन या ठिकाणी केले जाते। शाहू फुले आंबेडकर विचारांचा वसा आणि वारसा पेललेला आपल्या महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन आपण या ठिकाणी करतोय। या ठिकाणी मी दादांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। या ठिकाणी व्यासपीठावरतील सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी थोडीशी गर्दी कमी करायची आहे। गाणं बंद करा, गाणं प्लीज बंद करा प्लीज। या ठिकाणी अजितदादा पवार साहेबांचं आपल्या लोणी नगरीमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करत असताना मी उपस्थित सर्वांना प्रथमतः विनंती करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे। प्रथमतः सर्वांना विनंती आहे आपण स्थानापन्न व्हा। वाद्यकाम त्या ठिकाणी बंद करायचं आहे। मी वाद्यकाम करणाऱ्या मंडळींना विनंती करतो की आपण आपलं वाद्यकाम बंद करायचं। धन्यवाद। दरम्यानच्या काळामध्ये श्री इरफानजी सय्यद यांचं आगमन होतं, मनपूर्वक स्वागत। यानंतर सभेला संबोधित करतात या भागाचे युवा नेते श्री महेंद्र शेठ बाळूज यांना विनंती आपण या ठिकाणी सभेला थोडक्यात या ठिकाणी संबोधित करा। माजी सरपंच महेंद्र शेठ बाळूज थोडक्यात सभेला संबोधित करतील। वक्त्यांना एक विनंती असेल की आपलं मनोगत व्यक्त करताना या ठिकाणी कमी वेळामध्ये आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं। स्वागत करतात आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत करताय महेंद्र शेठ बाळूज। आज या ठिकाणी आपल्या आंबेगाव तालुक्यातील विकास नगरीमध्ये आपल्या महायुतीचे उमेदवार आदरणीय माजी खासदार सन्माननीय शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं ज्यांची या ठिकाणी आपल्या विकास पुण्यनगरीमध्ये या भागामध्ये या नगरीमध्ये प्रथमतः या ठिकाणी स्वागत होत आहे। खरं तर राज्यातील असणारा तुम्हा आम्हा सर्वांचा विकास पुरुष म्हणून ज्यांची ओळख आहे, ज्या संपूर्ण राज्याला विकास पुरुषा नावाने ओळखलं जातं, ते सर्वांचे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मंचावरती राज्यातील पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय शिवसेनेचे, काँग्रेसचे, भाजपचे, त्याचप्रमाणे आदरणीय आरपीआयचे संपूर्ण घटक पक्षाचे नेते मंडळी आणि कार्यकर्ते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात। सर्वांचे या ठिकाणी या आंबेगाव तालुक्याच्या नगरीमध्ये सरपंच, ग्रामपंचायत, लोणी आणि पूर्व पट्ट्यातील सर्व गावांच्या वतीनं या ठिकाणी सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। खरं तर आजच्या भागामध्ये सहकार मंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटलांच्या साहेबांच्या माध्यमातून गेली 35 वर्ष या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम झालं। ते तुम्हा आम्हा सर्वांचं लाडकं दैवत नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलला गेला। खरं तर खंत आज या ठिकाणी ही आहे की तुम्हा आम्हा सर्वांचा असणारा दैवत साहेब आज या ठिकाणी सभेला उपस्थित नाही, परंतु सकाळपासून अतिशय झंझावातामध्ये आंबेगाव तालुक्यातल्या मावळ पट्ट्यामध्ये घोडेगाव सारख्या ठिकाणी, त्याचप्रमाणे शिरूर तालुक्यातल्या टाकळी या ठिकाणी, आता लोणी या सारख्या ठिकाणी साहेबांच्या अनुपस्थितीमध्ये खूप सारी मोठी या ठिकाणी सभा अजितदादांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होते। खरं तर मी या ठिकाणी अधिकच बोलणार नाही, परंतु आंबेगाव तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील असणारी ही 9-10 गावे, दादा आपण राज्याचे उपमुख्यमंत्री आहात, आपण जलसंपदा खाते असेल, अर्थमंत्री खाते असेल किंवा इतर खाते एक चांगल्या पद्धतीने सांभाळण्याचं काम केलं, परंतु या भागामध्ये या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये नेहमीच पाण्याची वणवण राहिली।
त्यामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न असो किंवा शेतकऱ्याच्या शेतीचा पाण्याचा प्रश्न असो, आपण पाहतोय आपल्या तालुक्यातील सातगाव पठाराचा भाग असो किंवा आंबेगाव तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील लोणी, धामणी, शिरदाळे, पहाडदरा, वडगाव, पीर, मांजरवाडी ही गावं तर खऱ्या अर्थानं पाण्यापासून काफी शौक में है। राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार हे या ठिकाणी उपस्थित आहेत। मी प्रथमतः आमच्या भागाच्या वतीने पंचायत समिती सदस्य म्हणून दादा आपलं सहर्ष असं स्वागत करणार आहे। खरं म्हणजे दादांची ही कालपासूनची 5वी सभा आणि या 5ही सभेला दादा मी उपस्थित आहे। तुमची सभा पहिल्यांदा उरुळीकांच्या लोणीमध्ये झाली, त्या दोन्ही सभेला मी उपस्थित आहे। घोडेगावच्या सभेला उपस्थित आहे, टाकळीची सभा सुद्धा मी पाहिली आणि ह्या सभेला सुद्धा मी उपस्थित आहे। आपल्या मतदारसंघाचं मतदान करून जो माणूस संध्याकाळी 5 वाजायच्या आत या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये 2 सभा घेतो आणि सकाळपासून ही 3री सभा आहे, त्या माणसाचं मी मनापासून कौतुक करतो की एवढ्या धाकधुकीच्या जोजामध्ये सुद्धा ते या ठिकाणी उपस्थित झाले। मला कल्पना आहे मी 5ही सभेला उपस्थित होतो, जास्त वक्त्यांनी बोलू नये ही त्यांची भूमिका असते, मी जास्त या ठिकाणी बोलणार नाही। मी फक्त 3 मिनिटांमध्ये दादा या परिसराची पार्श्वभूमी आपल्याला सांगणार आहे। हा जिल्हा परिषद गट मतदारसंघ अवसरी निरगुडसर गट आणि पंचायत समिती गट हा अवसरी बुद्रुक पंचायत समिती गट। आता बोलत असताना आमच्या महेंद्रनी आपल्याला सांगितलं आमची 9 गावं, इथून जर पाहिलं तर बरोबर 4 किलोमीटरवर पाट चालू आहे। डिंब्याचा उजवा कॅनल त्या ठिकाणून जातोय। माझं गाव जे धामणी गाव आहे त्या गावापासून 2-2.5 किलोमीटरवरून तो कॅनल जातोय। परंतु या 9 गावातील 4-5 किलोमीटरच्या अंतरावर असणारा पाट आणि या 9 गावातील महिला जवळजवळ 1000 ते 1500 महिला आमच्या लोणी, धामणी, वडगाव, पीर, मांजरवाडी या परिसरामधून पाटाच्या खाली रोजंदारीने आज सुद्धा पावसाळा असो उन्हाळा असो त्या ठिकाणी कामाला जात आहेत। आमची अनेक दिवसापासूनची मागणी आहे की आमच्या या परिसराला माळसाकान पाणी योजना झाली पाहिजे। 25-30 वर्ष आम्ही त्यासाठी झगडतोय। माझ्यावर स्वतःवर 3 केस त्या ठिकाणी आहेत या योजनेच्या संदर्भामध्ये। आणि दुसरी पार्श्वभूमी सांगत असताना ह्या 9-10 गावामध्ये आमच्या कार्यकर्त्यांचं फार लोक ऐकतात असं नाही। ज्यावेळेस नामदार वळसे पाटील साहेब विधानसभेला उभे राहतील त्यावेळेस 65 ते 75% लोक वळसे पाटलांना मतदान करतात आणि ज्यावेळेस दादा लोकसभेला उभे राहतात त्यावेळेस आमची मंडळी 60-65-70% या ठिकाणी शिवसेनेला मतदान करायची, दादांना मतदान करायची। परंतु दादा आता परिस्थिती बदलली। तुमच्या नेतृत्वाखाली आज शिवाजीराव आढळराव पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि या भागामध्ये प्रमुख 2च पक्ष होते, एक शिवसेना आणि दुसरी राष्ट्रवादी। 2च आमचे नेते होते, एक नामदार वळसे पाटील साहेब आणि दुसरे शिवाजीराव आढळराव पाटील। आणि आज आम्ही सगळ्या मंडळींनी तुमच्या नेतृत्वाखाली शिवाजीराव आढळराव पाटलांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश त्या ठिकाणी केलेला आहे। मतदान हे 100% आम्ही सगळ्या मंडळींनी दादांना आणि वळसे पाटलांना केलेलं आहे आणि मी प्रत्येक गावचं सांगतो 65-70% मतदान या ठिकाणी केलेलं आहे। आमच्या सगळ्या लोकांची इच्छा आहे की आता 2 नेते एकत्र झालेत, आम्हाला प्रत्येक गावचं 90-95% मतदान दादांना आणि वळसे पाटलांना करायचंय। परंतु आमची सगळ्यांची दादा एक इच्छा आहे, राज्यामध्ये जो शब्दाला जागतो, ज्यांनी जर शब्द दिला तर तो शब्द पाळतो असा एकमेव नेता राज्यामध्ये आहे, तो आहे अजितदादा पवार।
आणि आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. म्हणून आम्ही सगळी मंडळी या परिसरातली तुम्हाला विनंती करतो की वळसे पाटील, विवेक वळसे पाटील सांगतील काय काय महासाकांत योजनेसाठी झालंय. परंतु आमची इच्छा आहे की तुम्ही राज्याचे अर्थमंत्री आहात, तुमचा नरेंद्र मोदी आणि अमित भाई शाह यांच्या बरोबर अत्यंत चांगल्या पद्धतीचे संबंध आहेत आणि आमच्या योजनेला, या महासाकांत योजनेला आपण या सभेमध्ये मंजुरी द्यावी आणि तुम्ही सांगावं की तुम्ही काळजी करू नका, ही महासाकांत योजना मी पूर्ण करतो. आम्ही या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी शब्द देतो की इथून पाठीमागच्या काळामध्ये या दोन्ही नेत्यांना 65-70% मतदान झाले. तुम्ही ज्यावेळेस सांगाल की महासाकांत योजनेमध्ये या परिसरामध्ये मी शेतीचं पाणी आणेल, मला खात्री आहे या परिसरामध्ये 90 ते 95% मतदान हे आदरणीय दादांना त्या ठिकाणी होईल आणि तेच मतदान नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या सुद्धा पाठीमागे राहील आणि तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही हा तालुका 100% भरभक्कम केल्याशिवाय राहणार नाही. एवढीच विनंती करतो. आम्ही सगळी मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करून थांबतो. धन्यवाद. यानंतर या सभेला संबोधित करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, युवकांचे नेते सन्मान्य विवेकदादा वळसे पाटील आपणास विनंती करतो की आपण सभेला संबोधित करावं. आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार माजी खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आपल्या या परिसरामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री, त्याचप्रमाणे सर्व तरुणांचे आयडॉल नामदार अजितदादा पवार साहेब यांची सभेच्या निमित्तानं उपस्थिती आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होत आहे. खरं तर दादा, आज तुम्ही पहिल्यांदा या मतदारसंघामध्ये, या जिल्हा परिषदच्या मतदारसंघामध्ये, या भागामध्ये आलात. साधारणतः आंबेगाव तालुक्यामध्ये गोडेगाव, मंचर किंवा कारखान्याच्या निमित्तानं पारगाव या परिसरामध्ये आपल्या आतापर्यंत अनेक सभा, अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी झालेत. परंतु या लोणी धामणीच्या परिसरामध्ये आपण पहिल्यांदाच त्या ठिकाणी आलात. मी या परिसराच्या वतीनं, आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, सर्व पंचक्रोशीच्या वतीनं टाळ्यांच्या गजरात आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आजचे या निवडणुकीचे उमेदवार आदरणीय खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा आज वाढदिवस आहे. योगायोगाने त्यांचा ह्या वाढदिवस हा प्रचाराच्या याच्यामध्ये आलेला आहे. मी या संपूर्ण मतदारसंघाच्या संपूर्ण जनतेच्या वतीनं त्यांना देखील टाळ्यांच्या गजरामध्ये वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. दादा, या परिसरामध्ये आता रवींद्र करंजकेले यांनी सांगितलं, तुम्ही खरं तर या परिसराला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेक वेळा जिल्हा परिषद मध्ये, त्याचप्रमाणे साहेबांचा हा घरचा मतदारसंघ, जिल्हा परिषदच्या मतदारसंघानुसार जर आम्ही सांगितलं तर, आणि या मतदारसंघाच्या या भागातल्या लोकांना अनेक मोठी मोठी पदं देऊन निश्चित त्या ठिकाणी सन्मानित करण्याचं काम आपण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आतापर्यंत केलेलं आहे. साहेबांना तर केलेलंच आहे, परंतु या जिल्हा परिषद गटामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून एकदा अध्यक्षपद आणि 2 वेळा उपाध्यक्षपद असं मोठी संधी आपल्या माध्यमातून या ठिकाणी मिळाली. आणि ती जेव्हा ती संधी मिळाली तेव्हा ज्यांना संधी मिळाली त्यांनी त्या संधीचं सोनं करत निश्चित आपल्या या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं करण्याचं काम हे त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्याबद्दल आपली सर्व जनता हे त्या ठिकाणी समाधानी आहे. परंतु आता रवींद्र करंजकेले यांनी सांगितलं की महासाकांत योजना ही अनेक वर्षापासून त्या ठिकाणी या परिसराची मागणी, या परिसराचं त्या ठिकाणीचं स्वप्न हे त्या ठिकाणी राहिलेलं आहे. 2021 साली ज्या वेळेला या संपूर्ण परिसरातल्या सगळ्या कार्यकर्त्यांची एक मीटिंग 30 ऑगस्ट 2021 साली याच गावच्या महादेव मंदिरात त्या ठिकाणी घेतली आणि या सगळ्या योजनेसंदर्भात त्या सगळ्यांशी चर्चा केली. त्याच्यानंतर या सगळ्या लोकांना घेऊन आम्ही थोडं आमच्या पद्धतीनं काही थोडंफार सर्वेक्षण त्या ठिकाणी केलं आणि नंतर ते कच्चा असलेलं सर्वेक्षण नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमातून त्याच्या संदर्भातली एक मीटिंग झाली. त्यांनी याचा समावेश कुकडीच्या प्रकल्पामध्ये करण्याचे आदेश दिले आणि सर्वेक्षणासाठी देखील जवळपास 22 लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला. त्याच्यानंतर सरकारी सर्वेक्षण हे या योजनेचं त्या ठिकाणी झालं आणि सरकारी सर्वेक्षण झाल्याच्या नंतर त्याचं एस्टिमेट जे आता त्या ठिकाणी बनलेलं आहे ते ही योजना जी आहे ती 3 टप्प्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी अधिकाऱ्यांनी बनवली आहे. एका टप्प्यामध्ये
शिरदाळे आणि पाटदऱ्याच्या 660 हेक्टरला पाणी मिळणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये खडकवाडी आणि दामणीच्या 750 हेक्टरला पाणी मिळणार आहे. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये लोणी वडगाव पीर मांदळवाडीच्या 1450 हेक्टरला पाणी त्या ठिकाणी मिळणार आहे. योजना क्रमांक 1चं एस्टिमेट अजून झालेलं नाही, पण योजना क्रमांक 2चं जे एस्टिमेट आहे ते 28 कोटी 15 लाखाचं आहे. आणि योजना क्रमांक 3चं एस्टिमेट जे आहे ते 48 कोटी 21 लाखाचं त्या ठिकाणी एस्टिमेट हे त्या ठिकाणी झालेलं आहे. या सगळ्या परिसराची एकच मागणी आहे की आपण आताच आपला उल्लेख करताना करंजकर यांनी सांगितलं की दिलेला शब्द पूर्ण करणारा नेता ही आपली ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. त्याचा अनुभव घेण्यासाठी आमची ही जनता आतुर आहे. या योजनेच्या माध्यमातून या परिसराचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम आपल्या हातून व्हावं ही मनापासूनची इच्छा आणि मनापासून या सगळ्यांच्या वतीनं ही मागणी मी या परिसरासाठी करतो. ही योजना जर पूर्ण झाली तर या 8 गावाच्या माध्यमातून हे जे काही 2000 हेक्टरला जे काही पाणी मिळणार आहे याच्या माध्यमातून या सगळ्या परिसरातल्या शेतकऱ्यांचं जीवनमान त्या ठिकाणी उंचावणार आहे. आणि हे जीवनमान उंचावताना आज आंबेगाव तालुक्यामधल्या जवळपास 7 गाव पठार आणि ही 8 गावं सोडली तर बाकीच्या 85 गावामध्ये पाण्याचा कुठल्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी नाही. आदिवासी भागात थोड्याफार प्रमाणामध्ये आहे, परंतु खालच्या भागामध्ये जर पाहिलं तर 7 गाव पठाराची 7 आणि आपली 8 15 गावं सोडली तर पाण्याचा प्रॉब्लेम कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी नाही. क्षेत्र कमी असताना देखील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून चांगलं काम करण्याचं, चांगली शेती करण्याचं काम आमचे सगळे बहादर शेतकरी या ठिकाणी आतापर्यंत करत आलेले आहेत. याही शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता झाली, संधी मिळाली तर त्यांच्याही पेक्षा जास्त कर्तृत्व या शेतीमध्ये दाखवण्याची धमक या सगळ्या शेतकऱ्यांमध्ये त्या ठिकाणी आहे. आज इथल्या तरुणाला कामासाठी, रोजगारासाठी बाहेर जावं लागतं. गावात जर आपण गेलो तर त्या ठिकाणी म्हातारी माणसं सोडून, ज्येष्ठ मंडळी सोडून त्या ठिकाणी जास्त कोणी काही भेटत नाही, कारण सगळे तरुण हे बाहेर कामाला त्या ठिकाणी जातात. तुम्हाला देखील आज या ठिकाणी आल्यानंतर 15-20 मिनिटं अर्धा तास त्या ठिकाणी थांबावं लागलं. त्याचं देखील कारण तेच आहे, कारण तरुणांचा जर ओघ असता तर निश्चित त्या ठिकाणी 4ची सभा आहे, 3:45ला मैदान भरलं असतं. ज्येष्ठ मंडळी आमची थोडीशी सगळं बाकीचं सगळं आवरून आणि या सगळ्या गोष्टी पाहून त्या ठिकाणी आली, त्यामुळे आपल्याला थोडं थांबावं लागलं. आणि ही परिस्थिती या परिसराची बदलायची असेल तर एकच त्याला मार्ग आहे आणि तो म्हणजे म्हाळसा पाणी पुरवठा योजना. ही योजना पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत आणि तसा शब्द या सगळ्या जनतेला त्या ठिकाणी द्यावा अशी मी या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला मनापासून विनंती करतो. आज या परिसरामध्ये तुम्ही सर्वजण आलात, तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर सभेला संबोधित करतायत महायुतीचे अधिकृत उमेदवार. मी मगाशी सांगितलं कद बडा या पद बडा, ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा हो सबसे बडा. आता आपल्या सगळ्यांच्या अडचणीचा हक्काचा आवाज, ज्यांचा वाढदिवस आहे, पुन्हा एकदा दादांना टाळ्यांच्या गजरात आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ आणि दादांना विनंती करतो या मायबाप जनतेला आपण संबोधित करावं. 18व्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार, आपल्या विभागाचे सन्माननीय माजी सभापती मंगलदास बांदल, देवेंद्र शहा, विष्णू काका हिंगे, त्याचप्रमाणे शिवसेनेचे उपनेते इरफानभाई सय्यद, त्याचप्रमाणे रवींद्र करंजकेले, सगळ्या माझ्या माता भगिनी, माझ्या महिला पदाधिकारी, समोर बसलेले माझे सगळे पत्रकार बांधव मित्र, आता वेळ कमी आहे. यानंतरची सभा आम्हाला ओतूर या ठिकाणी घ्यायची, तिथं सभेला सुरुवात झालेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ह्या निवडणुकीचं मतदान अवघ्या 5 दिवसावर येऊन थांबलं. निवडणुकीच्या प्रचाराचा फक्त 3 दिवस, उद्यापासून 3 दिवस बाकी राहिले. गेल्या 2 महिन्यापासून शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक महाराष्ट्रात सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेली आहे. चर्चेत ह्यासाठी राहिली आहे की ह्या निवडणुकीमध्ये उभे राहिलेले 2 प्रमुख उमेदवार, एक जो गेल्या 5 पंचवार्षिक मध्ये निवडून गेला आणि पुन्हा मतदारसंघामध्ये तोंड दाखवलं नाही, कुठल्याही गावात आला नाही, कुठल्याही गावात विकास निधी दिला नाही, हक्काचा मिळणारा खासदार निधी त्यातला 80% निधी परत गेला असं मी पेपरमध्ये वाचलेलं आहे.
कुठल्याही सर्वसामान्य माणसाच्या अडीअडचणीला धावून कधी गेला नाही, कुणाचाही फोन घेतला नाही. त्यांना जेव्हा जेव्हा फोन करायचे तेव्हा त्यांचेच पीए फोन उचलायचे, सांगायचे मीच खासदार बोलतोय. आणि दुसऱ्या बाजूला मी तुमच्या समोर उभा आहे. तुम्ही सगळेजण मला 20 वर्षापासून ओळखताय. 2004 ला पहिल्यांदा मी खेड लोकसभा मतदारसंघातून निवडून आलो. मतदारसंघ मोठा होता, अनुभव नव्हता, परंतु संपूर्ण मतदारसंघ पादाक्रांत केला. अगदी तमेनी घाटापासून नाणे घाटापर्यंत सगळ्या गावामध्ये, सगळ्या वाड्या वस्त्यामध्ये पोहोचलो. खासदार निधी काय असतो हे मी माझ्या माध्यमातून सगळ्या गावागावामध्ये गेलो. लोकांना अडीअडचणीला धावून जावं लागतं, लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हावं लागतं. कोणाच्या घरामध्ये लग्न कार्य असतं, दशक्रिय असतात, काही असतं. ह्याच्यामध्ये कमीपणा मानायचा नसतो, कारण हीच लोक तुम्हाला निवडून देतात, हीच लोक तुम्हाला दिल्ली पाठवतात. आणि मग आपण दिल्लीला गेल्यावर म्हणायचं की हे दशक्रिया करायचं काम माझं नाही, दिल्लीचं काम आहे. मित्र, कधी मी भेदभाव मानला नाही. तुम्ही सगळ्यांनी पाहिलं 20 वर्ष गाव भेट दौरा करत असताना एकही गाव सोडलं नाही, एकही वाडी वस्ती सोडलं नाही. खासदार निधी प्रत्येक गावागावामध्ये, वाड्या वस्त्यामध्ये पोहोचवला. नुसतं तेवढंच नाही तर लोकसभेमधली सुद्धा कामगिरी माझी तुम्ही सगळ्यांना माहिती नाही. लोकसभेमध्ये 3 वर्षामध्ये सर्वाधिक जास्त प्रश्न विचारणारा, 3 टर्म मध्ये सर्वाधिक जास्त प्रश्न विचारणारा खासदार मी होतो. ह्याच्या कामगिरीची, माझ्या कामगिरीची, संसदेतल्या कामगिरीची तुलना करायची झाली 2014 ते 2019 मी संसदेमध्ये जवळजवळ 1108 प्रश्न विचारले. आणि ज्याला आपण निवडून दिलं त्या खासदारांनी गेल्या 5 वर्षात फक्त 621 प्रश्न विचारले. लोकसभेमध्ये शेतीविषयक, शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर मी 81 वेळा आवाज उठवला आणि यांनी फक्त 41 वेळा आवाज उठवला. मी कांद्याच्या भावाच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये शेतीमालाला भाव मिळावा म्हणून कांद्यासाठी किमान 16 वेळा, नुसता कांदाच नाही तर शेतीमालाला भाव मिळावा म्हणून आंदोलन केलं. लोकसभेमध्ये संघर्ष केला 16 वेळा. यांनी फक्त 1.5 मिनिटाची 2 किंवा 3 भाषणं केली आणि मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल केली. सांगायचा मुद्दा आहे की मी 15 वर्ष काम करत असताना दुर्दैवानं माझा पराभव झाला. मान्य, पराभव झाल्यानंतर सुद्धा मी मतदारसंघामध्ये कार्यरत राहिला. एका बाजूला निवडून गेलेला खासदार, एका बाजूला पराभूत झालेला खासदार. मी गावागावामध्ये विकास निधी टाकत गेलो. यांना एकही रुपयाचा निधी कुठल्याच गावात टाकता नाही आला. गेल्या 15-16 महिन्यामध्ये एका बाजूला आमचे नेते आदरणीय अजितदादा असतील, देवेंद्रजी फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या माध्यमातून गेल्या 15-16 महिन्यामध्ये खासदार नसताना जवळजवळ 1500 कोटी रुपयाचा निधी माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आणला. प्रत्येक गावामध्ये पोहोचलो. जवळजवळ 450 ग्रामपंचायतीला निधी देण्याचं काम मी या माध्यमातून केलं. अगदी कोरोना काळामध्ये तुम्ही सगळ्यांनी पाहिलं, मृत्यूचा तांडव एका बाजूला असताना लोकांना सहारा देण्यासाठी लोकांनी अपेक्षा व्यक्त केली की निवडून दिलेला खासदार डॉक्टर आहे, आपल्याला काहीतरी मदत होईल. पण कोणी मदतीला आलं नाही. तुम्ही मला बघितलं, मी जवळजवळ माझ्या संस्था असेल माझ्या माध्यमातून 20 ट्रक धान्य गोरगरिबांना वाटलं, अगदी पार कात्रज पासून जुन्नर पर्यंत. माझ्या दृष्टीनं
माझ्या दृष्टीनं लाडके उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा टाळेंच्या गजरात स्वागत करूया. नामदार अजितदादा पवार साहेब. पूर्वी प्रत्येकाकडे वेळ होता, प्रत्येकाच्या हातात घड्याळ नव्हतं, म्हणून आता परिस्थिती बदलली. प्रत्येकाच्या हातात घड्याळे आली आणि प्रत्येकाकडे वेळही आली, म्हणून लाख मोलाचा वेळ खर्च करून घड्याळाकडे लक्ष देऊन आपण आलात. आपल्या सगळ्यांचं स्वागत. यानंतर आदरणीय दादा. आपले महायुतीचे उद्याच्या 13 तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जे उमेदवार आहेत ते शिवाजीराव आढळराव पाटील, त्यांचा आज वाढदिवस आहे. मी व्यक्तिशः माझ्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं शिवाजीराव आढळराव पाटलांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. तसंच विष्णुकाका हिंगे, देवेंद्र शहा, बाळासाहेब बेंडे पाटील, मंगलदास बांदल, विवेक वळसे पाटील, सविताताई बगाटे, अरुण गिरे, इरफानभाई सय्यद, जयसिंग एरंडे, सुनील बानखेले, रुपालीताई भोजने, सुषमाताई शिंदे, गणपतराव इंदोले, अक्षदा शिंदे, रेवतीताई वाडेकर, चंदन सोंडेकर, जयश्रीताई डोके, निलेश थोरात, सचिन भोर, सचिन पानसरे, उर्मिलाताई धुमाळ, बाळासाहेब वाळुंज, रमेश खिलारी, महेंद्र वाळुंज, शिवाजीराव लोंढे, अनिल डोके, अनिल वाळुंज, बाळासाहेब कोचर, मथानी पोकरकर, अशोक अदक, देवीदास दरेकर, दिलीप वाळुंज, रवींद्र करंजकिले, भगवानराव वाघ, सावळेराम नाईक, सागर जाधव, किरण डोबळे, प्रकाश गायकवाड, निलेश पडवळ, आंबेगाव तालुक्यातील विशेषतः पूर्व भागातील उपस्थित असणारे सर्व माझे ग्रामस्थ, नागरिक, बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, उद्याच्या 13 तारखेला आपल्याला सगळ्यांना निर्णय घ्यायचा की चौथ्या टप्प्यामध्ये होणाऱ्या
मतदानाच्या निमित्तानं 5 वर्षाच्या करता देशाची सूत्र कोणाच्या हातामध्ये द्यायची. अनेक प्रकारच्या निवडणुका गाव पातळीपासून पार लोकसभेपर्यंत आपण लढवत असतो. प्रत्येक निवडणुकीच्या निमित्तानं त्या निवडणुकीकडे बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा असतो. गावामध्ये चुकीचं ग्रामपंचायतीचं पॅनल आलं निवडून तर गावाच्या विकासामध्ये अडचणी निर्माण होतात. आमदार चुकीचा दिला तर विकास कामाला विधानसभेमध्ये फटका बसतो आणि खासदार चुकीचा निवडून दिला तर लोकसभेचा निधी केंद्राचा पैसा जो त्या लोकसभा मतदारसंघामध्ये यायला पाहिजे तो येण्याच्या करता अडचणी निर्माण होतात, जे गेल्या मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये झाल्या. माग ज्यांना आपण निवडून दिलं ते आज आपल्या विरोधात पुणे उभे राहिलेले. माग खरं तर ते राजीनामा द्यायला निघालेले होते. मीच त्यांना थांबवलेलं होतं. ते म्हणाले दादा मी सेलिब्रिटी आहे, मी अभिनेता आहे, मी कलाकार आहे, मी मालिकामध्ये काम करतो, मी चित्रपटामध्ये काम करतो आणि त्याच्यावर तुम्ही असलं काम मला नका सांगू. ते काम बाकीच्यांनी करावं, मी माझं काम करणार. कधीतरी मी त्या ठिकाणी जाणार पार्लमेंटमध्ये आणि प्रश्न माझ्या परीनं मांडणार, परंतु मला डे टू डे हे काही बघता येणार नाही. मित्रांनो, शेवटी तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये उतरता त्या क्षेत्राची आवड असावी लागते. आता मी आमच्या घरामध्ये बघितलं तर राजकीय क्षेत्रात काम करणारा आमच्या पिढीतला दुसऱ्या पिढीतला मी एकटाच आहे. परंतु मला आवड होती त्याच्यामुळे मी गेले अनेक वर्ष सकाळी 6 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत काम करत असतो. ह्याचा बऱ्याच जणांना माहिती आहे. तुम्हालाही कदाचित कानावरती बातमी आली असेल. आताची निवडणूक मात्र वेगळी आगळी आहे. बहुतेक ठिकाणी मी प्रचाराच्या निमित्तानं ग्रामीण भागामध्ये जातो त्यावेळेस पिण्याचा पाण्याचा प्रश्न आणि शेतीचा पाण्याचा प्रश्न हा माझ्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं, त्या भागामध्ये आर्थिक सुबत्ता येण्याच्या दृष्टीनं आणि एकंदरीतच एक हिरवागार परिसर त्या भागात व्हावा ह्या सगळ्या दृष्टीनं महत्त्वाचा असतो. त्याच्याकरता पाठीमागच्या काळात खरं तर तुमचे आमदार आणि आत्ताचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील ज्यांच्यावर तुम्ही अतोनात प्रेम केलं, 7 वेळेला प्रचंड मताधिक्याने तुम्ही त्यांना आमदार म्हणून विधानसभेमध्ये पाठवलं. पण यावेळेस त्यांचा एक छोटा ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये त्यांना फ्रॅक्चर झालं आणि त्याकरता त्यांना आता ताबडतोब तुमच्यामध्ये सहभागी होता येत नाही. आमच्यासारखं असं उभं राहून भाषण करता येत नाही. त्यांनी मला सांगितलं दादा व्हीलचेअरवर जाऊन मी भाषण करीन. मी म्हणलं एवढी तसदी घेण्याचं कारण नाही. आम्ही सगळे आहोत, उमेदवार आहे, मी आहे, बाकीचे सगळे सहकारी आहेत. तुम्ही अशा पद्धतीनं करण्याचं काही कारण नाही. तुम्ही पहिल्यांदा तब्येत ठणठणीत करा, तब्येतीची काळजी घ्या. तब्येत चांगली असेल तर मग बाकीच्या पुढच्या गोष्टी आपल्याला करणं कुठं अडचणीचं ठरत नाही. त्यामुळं मला इथल्या सगळ्या माझ्या सहकारी मित्रांना सांगायचं की बाबांनो, आज तुमच्या भागामध्ये जी सभा घेतलेली आहे ती सभा होत असताना आपले आमदार, आपले सहकार मंत्री हे आपल्यामध्ये नाही आहेत, ते दवाखान्यात आहेत. त्यामुळं तुमची माझी जबाबदारी वाढलेली आहे. आज एकेकाळी शिवाजीराव आढळराव पाटील आणि दिलीपराव हे माझ्या माहितीप्रमाणे 2004 पासून बाजूला एकमेकाच्या विरोधामध्ये त्यांनी निवडणुका लढवायला सुरुवात केली. ठीक आहे, तो काळ पण गेला. मी नेहमीच सांगतो राजकारणामध्ये कुणी कुणाचं शत्रू नसतं, विरोधक नसतं कायमचं, आणि कुणी कुणाचं कायमचं मित्र देखील नसतं. त्यावेळेची परिस्थिती बघून साधारण निर्णय घेत होतात. आम्ही हा विचार करत असतो की बाबा तुम्ही सगळी जाऊन बसलेला बहुजन समाज आहे, मागासवर्गीय आदिवासी समाज आहे, अल्पसंख्याक समाज आहे, ह्या सगळ्यांना ओबीसी समाजाला मदत झाली पाहिजे. ह्या सगळ्या 12 बलुतेदार 18 पगड जातीला मदत झाली पाहिजे. आणि त्याच्यातून कधी कधी आम्हाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलं की सत्ता ही लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता राबवायची असते. बहुजन समाजाला, गरीब समाजाला इतरांच्या बरोबरीने आणण्याच्या करता सत्तेचा वापर करायचा असतो. सत्ता ही स्वतःच्या करता राबवायची नसते. आणि नुसतं विरोधामध्ये राहून पण कामं होत नाहीत. कारण विरोधाला विरोध करत बसलं तर फक्त आंदोलनं करावी लागतात, मोर्चे काढावे लागतात, उपोषण करावे लागतात, परंतु त्याच्यातनं फार काही हातामध्ये पडतं अशातला भाग नाही. त्यामुळे आंबेगावकरांनो, माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती, विशेषतः माझ्या पूर्व भागातील
जमलेल्या माझ्या ग्रामस्थांना की आपण ह्या सगळ्या संदर्भामध्ये नीटपणे विचार करा आणि 13 तारखेच्या मतदानामध्ये साधारण आपण जवळपास 3 मशीन तुमच्या पुढे येणार आहेत. पहिल्या मशीनमध्ये पहिलंच नाव शिवाजीराव आढळराव पाटील आहे आणि त्यांची खूण घड्याळ आहे. त्या घड्याळाच्या समोरचं बटन तुम्हाला दाबायचंय. तेवढं पवित्र काम आपण सगळ्यांनी करा. तुमच्या भागातले जे काही प्रश्नाचा ओहापोह विवेकने केला असेल, इतर मान्यवरांनी केला असेल, कारण आज मी कलमोडीच्या तिकडं धरणाच्या बद्दल पण लोकांनी माझ्या खेड तालुका आणि माझा आंबेगाव तालुक्याच्या बद्दल काही ओहापोह केला. आता मी टाकळी हजीच्या परिसरामध्ये आलो, तिथून पण मला पोपटराव गावडे आणि काही तिथल्या सहकारी मित्रांनी काही भूमिका माझ्या समोर त्या ठिकाणी मांडली. इथं पण तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं विवेकने काही भूमिका मांडली. शिवाजीराव आढळराव म्हणले की अजित पवार त्याबद्दल बोलणार आहे, त्याच्यावर त्यांनाही त्या गोष्टीची जाण आहे. दिलीप वळसे पाटील साहेबांनी त्याच्यामध्ये फार बारकाईने लक्ष घातलं. मित्रांनो, आम्ही 2 जुलैला सरकारमध्ये गेलो. 2 जुलैपासून आजपर्यंत जवळपास माझ्या आंबेगाव आणि शिरूर विधानसभा मतदारसंघात विधानसभा 600 कोटी रुपयाचा निधी आम्ही तुम्हाला दिलेला आहे, वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने दिलेला आहे. जर मी दिलीप वळसे पाटील, भुजबळ साहेब, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आम्ही सगळ्यांनी हा निर्णय घेतला नसता तर तुम्हाला जसे 600 कोटी आले तसं सुनील शेळकेला आले, आमच्या अतुल बेनकेला आले, आमच्या दिलीप मोहित्यांना आले, तिकडं आमच्या चेतन तुपे असेल, सुनील टिंगरे असेल, अंडा बनसोडे असेल, दत्ता भरणे असेल किंवा मी असेल, आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी निधी मिळाला. त्यामुळे आम्ही आमच्या भागामध्ये कामं करू शकलो. आज तुमच्याही भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं मग 25-15 मध्ये असतील, बजेटमध्ये असतील, आदिवासीमधनं असतील, विभागातनं किंवा पोलीस डिपार्टमेंटचे असतील किंवा आपल्या डीपीडीसी मध्ये असतील, आपल्या आदिवासी उपयोजना मधनं असतील, डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत असतील, नगरोत्थानमधनं असतील, असे वेगवेगळ्या हेड खाली आम्ही आपल्याला पैसा देऊ शकलेलो आहे. मित्रांनो, जर सरकारमध्ये नसतो तर हे काम झालं नसतं. आज आम्हाला तुमच्या समोर येण्यामागचं कारण की देशामध्ये साधारण कल देशाचा, नागरिकांचा, मतदारांचा मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा आहे. पुन्हा आपण विरोधी पक्षाचा तिथं खासदार पाठवला तर तो म्हणणार मी विरोधी पक्षाचा आहे, माझ्याकडनं काम होऊ शकत नाही. आज शिवाजीराव आढळराव पाटील, बारामतीतनं सुनेत्रा पवार, माझ्या मावळातनं श्रीरंगाप्पा बारणे किंवा माझ्या पुणे शहरातनं मुरलीधर मोहोळ हे महायुतीचे उमेदवार तुमच्या समोर सगळी आपापल्या मतदारसंघात आहेत. शिवाजीराव आढळराव पाटलांना तर तुम्ही अनेक वर्ष ओळखता. 15 वर्ष त्यांनी उत्तम प्रकारचं काम केलं, अनेक प्रकल्प मार्गी लावण्याचं काम केलं. पण मधल्या 5 वर्षात डॉक्टर कोल्हेंना आपला पुणे मुंबई, पुणे नाशिक ह्या रेल्वे मार्गाचा प्रश्न सोडवता आला नाही. नॅशनल हायवेची सगळी कामं निकाली काढता आली नाही. चाकणमध्ये वाहतुकीची कोंडी किती आहे, माझ्या भोसरीमध्ये किती आहे, वाघोलीमध्ये किती आहे. अनेक ठिकाणी लोकांचे 2-2 तास वाया जातात. मी रिंग रोडचं काम आता हातामध्ये घेतलेलं आहे. 20,000 कोटीचा रिंग रोड पुणे आणि पिंपरी चिंचवडला होतोय. त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा माझ्या आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाला पण होणार आहे. ह्या पद्धतीने आमची कामं चालली. केंद्रातनं पिण्याच्या पाण्याच्या योजना मजिपामार्फत आपण करतो, त्याला केंद्र सरकार 50% रक्कम देतं, राज्य सरकार 50% देतं. हा निधी आपल्याकडे आहे. त्याच्यातनं तुमच्या कुठल्या योजना करायच्या असतील, काही पाईपलाईन मध्ये आहेत, काही अजून व्हायच्या असतील तर त्या करण्याची देखील मित्रांनो आमची सगळ्यांची तयारी आहे. त्याबद्दल आपण काही तीळमात्र शंका मनामध्ये बाळगू नका. काही बाबतीमध्ये डिंबा डाळवा कालव्यातनं आवर्तन चालू आहे, त्यातून मीना शाखा, घोड शाखा पाणी सोडणं याबद्दल पण लोकांची मागणी आहे. त्याच्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना एक ग्रामस्थ शेतकरी म्हणून विनंती करण्यात आलेली आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला नजीकच्या काळामध्ये कळेल, कारण आचारसंहिता जरी चालू असली तरी पिण्याचा पाण्याचा प्रश्न, दुष्काळामधले महत्त्वाचे प्रश्न हे सोडवण्याच्या करता सगळ्यांनीच एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे. याबद्दल दुमत असायचं कुणाचंच काही कारण नाही. अर्थात आचारसंहितेचा भंग न होऊन देता
ह्याबद्दल पण कुणाचं काही वेगळी भूमिका असण्याचं कारण नाही. अशा पद्धतीनं काम करत असताना मागच्या काळामध्ये तुमच्या इथं काही योजनेच्या बद्दलची चर्चा झाली. दिलीप वळसे पाटील साहेबांनी जयंत पाटलांशी चर्चा केली. त्याच्याबद्दल सर्वेक्षण 28/4/2022 त्याला मान्यता दिली. नंतर सर्वेक्षण कामाच्या करता साधारण 10,98,000 रकमेची निविदा काढून योजना क्रमांक 1, 2, 3 सर्वेक्षण पूर्ण झालेलं आहे आणि क्रमांक 2 आणि 3 चा प्राथमिक सर्वेक्षण अहवाल PIR ज्याला म्हणतात ते त्या ठिकाणी चाललंय. ह्याच्यामध्ये सदर योजनेमध्ये 0.66 अब्ज घनफूट अशा पाण्याद्वारे लोणी, धामणी, शिरदाळे, पहाडदरा, खडकवाडी, रानमळा, वडगाव पीर, मांदळवाडी या 8 गावांचा प्रश्न सोडवायचा त्या पहिल्या टप्प्यामध्ये आहे. त्याच्यातनं डिंबे उजव्या कालव्यावरून 3 योजनेच्या पाणी योजना उचलून लाभ क्षेत्रातील 7 गावांना पाणी पुरवठा करण्याचं त्याच्यामध्ये प्रस्तावित आहे. त्याच्यामध्ये डिंबे कालव्यावरून ठाकरवाडी येथे पाणी साठवायचे आणि ते शिरदाळे पहाडदरा येथे पाणी द्यायचंय. योजना 2 मध्ये साधारण धामणी येथून पाणी उचलायचंय आणि धामणी खडकवाडी येथे काही क्षेत्राला पाणी द्यायचंय. योजना क्रमांक 3 मध्ये त्याच्यात 60.544 वरून पाणी उचलून लोणी येथे पाणी साठवायचंय. वडगाव पीर, मांदळवाडी असं 1400 हेक्टरचं क्षेत्र ओलिताखाली आणायचंय. मला एक सांगा, ह्या लोणीला साठवण तलाव आहे का? हा, एक आहे म्हणतंय, एक नाही म्हणतंय. मित्रांनो, ह्याबद्दल आता दिलीप वळसे पाटील साहेब आजारी आहेत. मी ह्याच्याबद्दलची माहिती मला एक नोट आली, त्याच्यावर मी आजच घेतलेली आहे. ह्याच्याबद्दल दिलीप वळसे पाटील साहेब खणखणीत बरे झाल्यावर मी दिलीप वळसे पाटील, आमचे देवेंद्र फडणवीस, कारण अर्थ खातं माझ्याकडे, देवेंद्रजींच्याकडं जलसंपदा खातं आहे, त्याच्यावर पाण्याची उपलब्धता हे देत असताना दुसऱ्याचा घास तरी काढून घेता येणार नाही. ते काय आहे काय नाही, आत्ता आचारसंहिता असल्यामुळं मला अधिकाऱ्यांना तसं विचारता येत नाहीये. विवेकने आत्ता मला नोट दिली तेव्हा मी नोट वाचत होतो. मला एक मागं सांगितलं होतं दिलीप वळसे पाटलांनी, त्या कलमोडीचंच ना, तर त्याच्या संदर्भामध्ये मी दिलीप मोहित्यांशी पण चर्चा केली आणि दिलीप वळसे पाटलांशी पण चर्चा केली. तिथं त्या दोघांनाच पाणी पाहिजे आणि दोघांची जास्तीत जास्त आदिवासी गावं मला वाटतं तिथं ती आदिवासी गावं कव्हर होत आहेत. इथं विवेकचा जुना जिल्हा परिषद मतदारसंघ आहे, सातगाव पठार एक त्याच्यामध्ये होतं. त्याच्यामध्ये इथं विवेकचा पूर्वीचा मतदारसंघ, खरं 2022ला त्यांची सगळ्यांच्या मुदती संपल्या, परंतु नवी बॉडी पर्यंत हे सर्रास सांगतात मी तालुका पंचायतीचा सदस्य आहे, हे सर्रास सांगतात मी जिल्हा परिषदेचा सदस्य आहे. अरे म्हणलं तुमचं 22ला सगळे संपलन कशाचं आहे? आता तिथं तुम्ही इतरांच्या सारखे नागरिक आहात, इतरांच्या सारखे ग्रामस्थ आहात, पण त्यांना तसं म्हटल्यानंतर बरं वाटतं म्हणून आम्ही पण त्यांना म्हणून देतो. कुठं काय आपलं बापाचं जायचंय म्हणा, त्याच्यामध्ये काही आमचं म्हणणं नाही, आमच्या शुभेच्छा आहेत. तो भाग अलैदा. माझं त्याच्याबद्दल तुम्हाला असं सांगणं आहे की या संदर्भामध्ये सर्वेक्षण झालेलं आहे अशी माझी माहिती मला आत्ता विवेकने दिलेली आहे. आणि मी दिलीपराव, देवेंद्रजी आम्ही बसून ह्यामध्ये पाणी उद्याच्याला शिवाजीराव पण खासदार होणारच आहे, त्याच्यावर शिवाजीरावांना पण त्याच्यात इन्व्हॉल्व करावं लागेल. त्या अशा पद्धतीनं आपण कितीची योजना आहे, किती कोटी, आम्ही काय करतोय आता उपसा सिंचन योजना आम्ही सोलरवर घ्यायला सुरुवात केली, म्हणजे विजेचं बिलच तुम्हाला आलं नाही पाहिजे. मी आता माझ्या इथली पुरंदर, जनाई, सिरसाई ह्या 3 योजना यंदा बजेटमध्ये आम्ही तरतूद केलेली आहे आणि टप्प्याटप्प्यातनं महाराष्ट्रातल्या मोठ्या राज्य सरकारच्या मालकीच्या योजना ह्या सोलर पॅनल तिथं बसवायचे, त्याच्यातनं वीज तयार करायची, तेवढी वीज महावितरणाला द्यायची, जेणेकरून विजेचं बिल येणार नाही, फक्त पाणीपट्टी येईल आणि फक्त मेंटेनन्स खर्च येईल.
त्यामुळे ह्या योजना आपल्याला परवडतील. आता अतिशय चांगल्या प्रकारे इलेक्ट्रिक पंप सोलरवर पण चालतात, पण ते सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत चालतात. आपल्याला हरकत नाही, त्यावेळेस उजेड असतो, लोकांना पाणी धरायला सोपं जाईल. नंतर पंप बंद झाले तरी लोक रात्री आपापल्या घरी राहतील, पुन्हा सकाळी येतील. अशा पद्धतीनं आपलं नियोजन आहे. मित्रांनो, हे सगळं करत असताना मी, दिलीपराव, शिवाजीराव आढळराव पाटील, आम्ही जण शेतकऱ्याच्या पोटी जन्मलेले आहोत. आता कोल्हेला आपण निवडून दिलं, कोल्हेनी 5 वर्ष संपर्क ठेवला नाही. आता कोल्हे काही बोलायला लागलेत, मी दादांना पालकमंत्री म्हणून एवढे निवेदन दिली, पण दादांनी मला निधी दिला नाही. मी असा भेदभाव करणारा कार्यकर्ता नाही. मी सगळ्यांना निधी देतो, कारण ते सगळेजण प्रतिनिधी असतात. परंतु आता कुठला मुद्दा राहिला नाही, दिलं ढकलून माझ्यावर की मी निवेदन दिले आणि मला निधी दिला नाही. मग त्यावेळेस मी मीटिंगमध्ये असताना तिथं सगळ्यांच्या देखत उठून का नाही सांगितलं की दादा, हे पत्र मी तुम्हाला दिलेलं आहे, मला निधी पाहिजे, माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघाकरता आहे. तेव्हा तर कधी काही बोललेच नाही मीटिंगमध्ये. बऱ्याचदा मीटिंगला यायचेच नाही. का तर मालिकेचं शूटिंग, त्यांना ते महत्वाचं, तुमचं काम महत्वाचं नव्हतं. ही त्यांची भूमिका. आदिवासी लोक म्हणले, दादा 5 वर्षात आमच्याकडे बाबा फिरकलाच नाही. आता मात्र असं झालं, तसं झालं, हे झालं, ते झालं. हे सगळं अशा प्रकारचं एकंदरीत त्यांची भूमिका आहे. त्यांना अजिबात राजकारणामध्ये इंटरेस्ट नाहीये, त्यांना त्यांच्या कामामध्ये इंटरेस्ट आहे. ही बाब आंबेगावकरांनी ध्यानामध्ये घ्यावी. आंबेगावकरांच्यावर जबाबदारी फार आहे, कारण आंबेगाव आणि शिरूर ह्या विधानसभा मतदारसंघात आमच्या शिवाजीराव आढळराव पाटलांना 1 लाखाच्या पेक्षा जास्त मताधिक्य तुम्ही दिलं पाहिजे. त्या तुझा बूथ कोणता रे? बूथ बूथ किती मतदार आहेत? नाही, तुझ्या बूथवर. अरे 2700चा बूथच नसतो, हाणतोय तर कडाके. त्यामध्ये बरं गडबडीत मी प्रश्न विचारला, त्याच्यामुळे तो गडबडलेला आहे. आता तो शांतपणे मला सांग. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही अतिशय उत्साहाने घोषणा देता, ते चांगलं आहे वातावरण निर्मितीला, पण कालच्या मतदानामध्ये टक्केवारी महाराष्ट्रामध्ये चांगली नव्हती. माझी तुम्हाला विनंती आहे. माझ्या इथंच त्यातल्या त्यात बरी झाली, 70% मी पोचलो, बाकीचे 60% पण पोचले नाही. त्याच्यावर आमचं मतदान 60% झालं. ते फार भूषणाव नाहीये. हे माझ्या मागासवर्गीय समाजाला संविधान बदलणार, घटना बदलणार, काहीतरी खोटं नाटं सांगतात, इथनं पुढं निवडणुका होणार नाही, हे दादांत खोटं आहे. हे दादांत खोटं आहे. कारण नसताना गैरसमज करतात, मुस्लिमांच्या मध्ये गैरप्रकार करतात, गैरसमज करतात की तुम्हाला आता पाकिस्तानमध्ये पाठवून देणार, असं काहीतरी विरोधक सांगतात. त्याच्यात काहीही तथ्य नाही. आंबेगावकरांनो, तुम्ही जसा विश्वास आमच्या दिलीप वळसे पाटील साहेबांच्यावर टाकलेला आहे आणि त्यांनी पण तुमचा विश्वास सार्थ ठरवला. ह्या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याच्या करता अहोरात्र त्यांनी कष्ट घेतले. भीमाशंकर कारखाना आज नंबर 1चा कारखाना आहे. शरद बँक आज नंबर 1ची बँक आहे. तुमच्या संस्था आज नंबर 1च्या चाललेल्या आहेत. शिक्षणाचं बरंच मोठं जाळं हे तुमच्या तालुक्यामध्ये निर्माण झालेलं आहे. कारण मी ज्यावेळेस हेलिकॉप्टरने फिरत असतो त्यावेळेस मला ते दिसत असतं. आत्ताही शिवाजीराव आढळरावांच्या शिक्षण संस्थेमध्ये मी जाऊन आलेलो आहे. त्याच्यावर जे चांगलं आहे ते चांगलं आहे. इतरांनी काही केलं नाही, करण्याची त्यांची मानसिकता नाही. का तर ते अभिनेता आहेत, का तर ते कलाकार आहेत, का तर ते सेलिब्रिटी आहेत. मग आपल्याला उपयोग काय? मग तुमची माझी मुलं कुठं जाणार? तुमच्या आमच्या मुलांना शिक्षणाला सुविधा कोण देणार? या एकंदरीत सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून मला माझ्या परिसरातल्या जमलेल्या लोणीच्या विशेषतः माझ्या सहकारी मित्रांना विनंती करायची की बाबांनो, मागं जे काही घडलं ते आता परत परत उकरत बसू नका. आता नवी सुरुवात आहे. त्या नव्या सुरुवातीच्या निमित्तानं तुमचे हे जे काही सर्वेक्षण झालंय त्याच्यामध्ये पाण्याची उपलब्धता आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत ह्याला निधी लागणार आहे. ही ऑर्डर आहे, ही नोट आहे, ऑर्डर नाही, ही नोट आहे. परंतु ती
ज्या तारखा आहेत त्या 19, 20 अशा सालातल्या तारखा आहेत आणि नंतरची शेवटची तारीख आहे ही महामंडळाला मान्यता 20/6/2022 ला आहे, कारण कार्यारंभ आदेश हा 5/9/2022 ला आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीचे हे जे प्रस्ताव आहेत, आज अधिकारी सगळे निवडणूक आचारसंहितेच्यामुळं त्या गडबडीत अडकलेले आहेत, कारण तेच आता मतपेट्या वगैरे मशीन वगैरे त्यांच्यावर जबाबदारी आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की आमच्या दिलीप वळसे पाटलांनी खूप बारकाईनं अभ्यास केला, दिलीपरावांनीच खरं लक्ष घातलं, त्याच्यामुळे माझ्या शिरूर तालुक्यामध्ये आणि जिथं हा दुष्काळी भाग आहे त्या भागामध्ये पाणी आणण्याच्या करता ते प्रयत्नशील आहेत. आम्ही त्यांना पूर्णपणे त्याच्यामध्ये सहकार्य देऊ. आपले देवेंद्र फडणवीस पण सहकार्य देतील आणि जे पाणी उपलब्ध होईल ते पाणी तुमच्या शिवारामध्ये देण्याच्या करता जो काही खर्च येईल तो खर्चाची तरतूद देखील आम्ही करण्याचं निश्चितपणे त्या ठिकाणी काम करू. पण आपल्याला त्याच्याकरता शिवाजीराव आढळराव पाटलांना लोकसभेमध्ये पाठवावं लागेल. जर ह्याला जास्त निधी लागला तर केंद्र सरकार पण निधी देऊ शकतं. परवा मी सांगलीला संजय काका पाटलाच्या सभेला गेलेलो होतो, त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं, दादा टेंबू ताकारी म्हैसाळच्या करता मोठी योजना होती, केंद्रातनं आम्ही निधी आणला आणि मोदी साहेबांनी अमित भाईंनी दिला. आपल्या योजनेच्या बद्दल एकंदरीत कॉस्ट काय आहे हे अजून पुढे आलेलं नाहीये. जर मिळत असेल, आटोक्यात असेल तर मीच तुम्हाला बजेटमध्ये तरतूद करून संबंधित मंत्र्यांशी बोलून त्यांची संमती घेऊन आपण ते काम करू शकतो. पण ती जर रक्कम मोठी असेल तर मग मात्र आपल्याला आपल्या खासदाराचा उपयोग करून घेऊन त्यांना दिल्लीला न्यावं लागेल, दिल्लीला संबंधित मंत्र्यांना भेटावं लागेल आणि त्यांना सांगावं लागेल की तुमच्या विचाराचा खासदार आम्ही पाठवलेला आहे, आता तुमचा केंद्राचा पैसा आम्हाला पाहिजे, त्याशिवाय आमचे हे प्रश्न मार्गी लागत नाही. तुमचं एकंदरीत बजेट मोठं आहे आणि तुम्हाला ते देणं शक्य आहे, त्याकरता आम्हाला द्या. त्याकरता ही निवडणूक महत्वाची आहे. अजिबात जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार करू नका. ती ही निवडणूक नाहीये, हे पुढच्या पिढीचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. बऱ्याच निवडणुका आल्या गेल्या, आता कुठं काहीतरी आपल्याला आता त्याच्यातनं एक मार्ग सुचलेला आहे आणि त्या मार्गाच्या मागं दिलीप वळसे पाटील लागलेत, बाकीचे पण प्रयत्न करतायत. म्हणून माझी लोणीकरांना सूचना आहे की आपण या बाबतीमध्ये अतिशय गंभीरतेनं, आम्ही जसं आमच्या भागामध्ये सगळे एकत्र आलो, सगळे म्हणजे हर्षवर्धन पाटील, दत्ता भरणे, अजित पवार, राहुल कुल, रमेश थोरात, विजय शिवतारे, दिगंबर दुर्गाडे, बाबाराजे जाधवराव, असे आम्ही ह्या 4-5 तालुक्यामध्ये एकत्र आलो. का आलो? त्याशिवाय पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीचा पाण्याचा प्रश्न सुटत नाही. लोकांना त्याच्यातनं रोजगार निर्माण होतो, त्याच्यामध्ये एक आर्थिक सुबत्ता त्या शेतकऱ्याच्या मध्ये निर्माण होती आणि हे काम आम्हाला करायचं आहे. म्हणून शिवाजीराव आढळरावांनी आणि सगळ्यांनी मिळून ही सभा जाणीवपूर्वक इथं घेतली. त्याच्यामध्ये तुमच्या इथं कसं आहे, 4ला सभा असली की तुम्ही 5ला येणार, त्याच्यात मी 4ला म्हणजे 4ला येतो, त्याच्यावर माझा पण वेळ जरा वाया गेला. आता मला ओतूरला सभेला जायचं, हेलिकॉप्टर अंधार पडल्यानंतर उडत नाही, त्यामुळे माझी अडचण आहे. परंतु अनेक बरेचसे पुढचे मुद्दे आहेत. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मी शब्दाचा पक्का आहे. आज आम्ही सगळेजण एकोप्याने सरकार चालवतो, आमच्यात कुठेही एकमेकाच्या मध्ये अंतर नाही. काही जण अंतर पाडण्याचा प्रयत्न करतात, परंतु आमची भूमिका स्वच्छ असल्यामुळं कुणालाही तशा प्रकारचं यश येत नाही. तुम्ही मात्र आशीर्वाद द्या, भावनिक होऊ नका. ही भावनेची निवडणूक नाहीये. भावनिक होऊन तुमच्या भागामध्ये पाणी येणार नाही. मी माझ्या बारामती, इंदापूर, पुरंदर, बोरवेल्ला, मुळशी, हवेली आणि ह्या भागामध्ये तेच सांगितलं, बाबांनो भावनिक व्हायचं कारण नाही. आता आपल्याला आपलं फायदा कशात आहे, आपला भलं कशाने होणार आहे, आणि आपले आमदार 60 टर्मचे, आपले मंत्री सहकार खात्याचे हे ज्यावेळेस आजारी पडलेत त्यावेळेस उलट तुमची जबाबदारी दुपटीनं वाढते. ती जबाबदारी तुम्ही पार पाडा. उलट दिलीपरावांना पण हुरूप येईल किंवा मी न जाता लोकांनी माझ्या प्रेमा खातर, माझ्या शब्दा खातर, माझ्या आव्हाना खातर एवढ्या मताधिक्यांनी
शिवाजीराव आढळराव पाटलांना दिल्लीत पाठवलंय, त्यामुळे आता हे प्रश्न आपले मार्गी लागले पाहिजेत. अशा प्रकारची भूमिका दिलीपराव पण घेतील, मी पण त्यांना सपोर्ट करेन. त्याच्यामध्ये तुम्ही कुठलीही शंका कुशंका मनामध्ये बाळगू नका. अशा प्रकारची देखील आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती या निमित्तानं मी आपल्याला सगळ्यांना करतो. राज्यामध्ये जरा दुष्काळी परिस्थिती आहे, त्याचंही भान आपण सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. 0% व्याजाने आम्ही पीक कर्ज देतो, 1 रुपयामध्ये तुमचा पीक विमा उतरवतोय. 6,000 रुपये शेतकऱ्याला वर्षभराला मोदी देतात, 6,000 रुपये आम्ही राज्य सरकारकडनं देतोय. 12,000 रुपयाला आता सुरुवात झालेली आहे. उद्याच्याला आणखीन काही माझ्या शेतकऱ्याच्या दृष्टीनं महत्त्वाचे निर्णय आपल्याला घ्यायचे आहेत, ते जाहीरनाम्याच्या निमित्तानं आम्ही तुमच्या सगळ्यांच्या समोर दिलेले आहेत. त्याचंही आपण आकलन करा, त्याच्याही बद्दलची माहिती घ्या. तुम्हाला लक्षात येईल की नाही बाबा हे पण चांगल्या पद्धतीनं पुढे चाललेत, ह्यांना आपण आशीर्वाद दिला पाहिजे. ह्यांना घड्याळाच्या समोरचं बटन दाबण्याचं काम करून चौथ्यांदा शिवाजीराव आढळराव पाटलांना चौकार मारण्याच्या करता लोकसभेमध्ये पाठवलं पाहिजे. हा निश्चय, हा दृढ निश्चय आजच्या सभेच्या निमित्तानं माझ्या महिलांनी आमच्या पुरुष मंडळींनी करावा. विवेक, मी तुला सांगतो की तुझी नोट आज माझ्याकडे आहे. त्या संदर्भामध्ये आचारसंहिता संपली की सिंचन भवन आपल्याच पुण्यामध्ये, तुम्ही माझ्याकडं सतत येत चाला आणि हे कामाचा निपटारा करून घ्या. मी पुन्हा सांगतो, मी कामाचा माणूस आहे, मी उगीच चकाट्या पिकवणारा नाही, फिरणारा नाहीये. ह्याची नोंद आपण सगळ्यांनी घ्या. आणि एक चांगल्या प्रकारची संधी दिलीपराव वळसे पाटलांच्या दूरदृष्टीतनं आणि विवेकच्या पाठपुराव्यामुळं, बाकीच्या सगळ्या सहकारी मित्रांच्या महायुतीच्या माझ्या नेते मंडळींच्या पाठपुराव्यामुळं ही तुम्हाला जी चालून आलेली आहे, त्या संधीचं सोनं करायचं का त्या संधीचं राख रांगोळी करायची हे आपण ठरवणार आहे. मला माहिती आहे की तुम्ही त्याचं सोनंच कराल आणि तुमच्या भागाचा सर्वांगीण विकास करून घ्याल. हीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि पुढच्या सभेला जाण्याची परवानगी घेऊन मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. आणि यानंतर नेतेगण आणि हजारो जनसमुदायाचा आभार व्यक्त करतात युवा नेते अजितराव चव्हाण. आज या ठिकाणी राष्ट्रवादी